सो हे गायज, कसे आहात सगळे? आज आपण जाणार आहोत रायगडावर. तर चला मग ब्लॉग पूर्ण बघा. हिरवा निसर्ग भोवतीने जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे धुंद वारे ला 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 ला. जशी गाडी फिरली तसं पोटातलं पाणी डुगू करायला लागलं आणि तेच पाणी बाहेर पडलं. फायनली पोचलो रायगडावर. सर्वजण नाश्ता वगैरे करून निघालेत, फक्त मी सोडून, कारण माझी अवस्था लय बिकट. पण परिस्थिती असू दे केवढी पण बिकट, मराठा तेवढाच तिकट. आज किती पण त्रास होऊ द्या, पण घर चढणारच. आज कंटिन्युअसली पाऊस पडतोय, इतका पाऊस पडतोय की बुटांच्यात पाणी शिरतं. एकदम पेंग्विनच दिसते. सब्सक्राइब करा, लाइक करा, फॉलो करा. मेरे को ठंड लगने लगा था. दूसरा हे गाइस वाटर न्यू ब्लॉगर मंजुनाथ सर. मिनी वॉटरफॉल. आत्ता आपण पोचलो मेन दरवाजाच्या इकडे. सब लोग खड़ा रहेंगे यहाँ पे. सब लोग खड़ा रहेंगे. चला तर मेन गेटने आत प्रवेश घेऊया. हाय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता कसला भारी व्ह्यू आहे इकडचा. एकतर कंटिन्युअसली पाऊस पडतोय. इकडे एक छोटंसं दुकान सुद्धा आहे. मोबाईल कवर, चहा बिस्किट, मोबाईल कवर. मोबाईल कवर. हा इकडे बघ. या कम ऑन. सगळीकडे नुसतं धुकं पडले. पाऊस पडतोय प्लस ढगाळ वातावरण. चला आता किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊ. आणि ह्या 1200 एकरमध्ये 100 एकरचा प्लेन बघा आहे. त्यामध्ये तुमची काही मेनमेनची काही 1.5-2 तासामध्ये बघून होईल. वरती तुम्ही चढून आलात, पायऱ्या कोणी मोजल्या का? 2375 पायऱ्या आहेत. इथे पण आहे सांगितलं 2350 पायऱ्या आहेत. आणि वरती तुम्ही चढून आलात, नंतर हिंदीमध्ये सांगू तुम्हाला, टेन्शन नाही घेऊ. तर वरती चढून आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात मोठा गेट पाहायला भेटला असेल. मोठा गेट, त्या गेटचं नाव आहे महादरवाजा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस एक नियम होता, वरती नगारे वाजले जायचे. नगारे वाजले की किल्ल्याचा तो दरवाजा बंद व्हायचा. तो दरवाजा बंद झाला की खालचं माणूस वरती, वरचं माणूस खाली. आजही रिव्हर्स पद्धतीप्रमाणे इथे नगारे वाजतात. संध्याकाळी 7ला गेट तो बंद केला जातो. तुम्ही वरती आलात, पहिलं तलाव पाहिलं का तुम्ही? त्या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 2 हत्ती आणले गेले होते. त्या हत्तीनं पिण्याकरता पाणी किंवा आंघोळ करण्यात तलाव आहे. मग गडावरती हत्ती कसे आणले, त्यांना मोठं कसं केलं गेलं, याची माहिती आपण राज सदरमध्ये घेणार आहोत. तिथे 32 फूट खोल आहे तलाव. ते 200 मीटरचा राऊंड आहे. मुळात रायगड महाराजांचा नव्हता, जावळीचे चंद्रराव मोरांचा किल्ला आहे. हा किल्ला 1656 जिंकून घेतला.
1656 ते 1670 किल्ल्याची बांधकाम केली. तिथे रायगड किल्ला बांधायला 14 वर्षे लागली. त्यामध्ये 350 इमारती, 11 तलाव, 84 पाणी टाकी या बांधकाम खाते प्रमुख होते सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर यांनी 14 वर्षात रायगडावर नावाची पाहिली. तुम्हाला आज हे रायगडावर पाहायला मिळणार आहे. आपण पायी चढत आलो गमचाक झाली की नाही, तर विचार करा किल्ल्यावरती मोठमोठी बांधकामं आहेत. ही दगडं खालून कशी आणली असतील? खालून आणणं शक्य आहे का? आपल्या महाराजांनी एका दगडामध्ये 2-2 पक्षी मारले. ही दगडं खालून आणली नाही, ही दगडं किल्ल्यावरतीच खोदून काढली. तुम्ही तलाव जे पाहताय 11 तलाव, 84 टाकी, तिथून निघणार दगड जो आहे तो बांधकामामध्ये तिथून दगडं काढली गेली. खड्डा तयार झाला, साईडला भिंत बांधली, तलाव पण तयार झाला आणि बांधकामासाठी दगडसुद्धा. आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? राजगड. 2 नंबर रायगड. मग रायगड किल्ला राजगड किल्ला राजधानीसाठी का निवडला असेल? त्याचं एक कारण आहे. गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फूल एका कळीपासून तयार होतं, तसा रायगड एका खडकापासून, एका कातळापासून तयार झाला. सह्याद्रीची कोणतीच रांग अटॅच नाही की जोडलेली नाही. एकदा किल्ल्याचा दरवाजा बंद झाला की कोणाची ताकद नव्हती किल्ल्यावरती चढणं आणि उतरणं. ज्या पिरियडला महाराजांनी रायगडला प्रत्यक्षात पाहिला हा निव्वळ डोंगर होता. त्यांच्यासोबत मोरोपंत पिंगळे होते. ते काय महाराजांनी बोलले शब्द त्यांनी लिहून ठेवले होते. काय म्हणतात की राजा खासात जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौथर पगडाचे कडे, ताशिल्याप्रमाणे गाव दीर्घ उंच, पर्जन्य काली कड्यावरती गवत उगवत नाही, ताशीव दगड धुंदा एकच आहे, दौलताबाद पृथ्वीवरती चखोट गड करा परंतु उंचीने थोड करा. त्याचे दशगुण पाहून राजे संतुष्ट होऊन बोलले की तक्तास जागा हाच गड करावा. आता हे मंदिर जे आहे ही शिर्क्यांची कोस चढू शकतो. पाऊस इतका पडतोय की मोबाईलवर पिशवी ठेवायची वेळ आली. सामने एक गेट है, उस गेट का नाम मीना गेट. आज मीने और पालखी इसमें फर्क है. मेने पैकबन होते हैं, आज भी अपन पालखी देखते हैं ओपन होती कि नहीं. तो राजघराने की स्त्रियां जो है मेने में बैठ के शाम की नहीं अभी देखने वाले अपने को ये है मिनिस्टर लोग के घर. छत्रपति शिवाजी महाराज का रायगढ़ ये कैपिटल किला था. 365 किले का कागजों व्यवहार जो है यहाँ से चलते था. 8 मंत्री में से 5 मंत्री इधर रहते थे और दूसरे 3. अभी ये धूपे की वजह से दिखने हो रहा है तकलीफ होगा. अंदर अपन देखिए ये दीवार देखो पीछे वाली, इसको बोलते हैं रानी का महल का भाग. एक बहुत बड़ा सवाल हो गया अपनी शिवाजी महाराज को रानी की बताया जाती है. शिवाजी महाराज रानी किती होत्या? 8 होते. उनकी पहली रानी थी, उनका नाम था सहीबाई यानी संभाजी महाराज की माँ. वो रायगढ़ की कभी उनका आना होना हुआ थी. वो राजगढ़ किले पे रहती थी. छत्रपति संभाजी महाराज उम्र के 2 साल के थे तब उनकी डेथ राजगढ़ किले पे हुई है. और रही दूसरी रानी उसका नाम पुतलाबाई. छत्रपति शिवाजी महाराज की माँ जिजामाता इनको रायगढ़ किले का वातावरण सहन नहीं होता, इसलिए पाचाड़ एक गाँव है नीचे, वो गांव में उसको बाड़ा बांध के 9 एकड़ का वाड़ा है. तो उनकी सेवा करने के लिए पुतलाबाई रुकी. बची हुई 6 रानियाँ, ये 6 रानी इधर रहती थी. अभी अपन एक रानी के मेल देखने वाले वैसे सेम टू सेम 6 रानी की 6 महल. लेकिन हर रानी के मेल के सामने ये जो चौथरा दिख रहा है क्या, हर रानी की सेवा करने के लिए दासी लोग रखी थी. ये दासी की घर है. ये सब पत्थर बीट का काम करने सब पेशे निकाल के ये बीट का मतलब है. ध्यान रखो कि घर यानी ऊपर छप्पर तो रहेगा ना. अभी रानी के महल में अपन जाएंगे, उसकी रचना कैसी देखो. 2 चौतरे, एक हॉल, बेडरूम, टॉयलेट, बहुत सारी. शिवाजी महाराज के टाइम में लाइट की क्या और आज भी सुंदर सी हवा आती है. इसके ऊपर क्या था, उतरती नली कौल लाकड़ी सगाई खाम थे. क्यों गए किधर? अभी दुकान नहीं होता. आपको मैं एक पहाड़ दिखा था, उस पहाड़ का नाम है फूटने का डोंगर. 10 मई 1818 को इंग्रज के 2 अधिकारी लोग आए थे. उनका नाम था मेजर हॉल और कर्नल पद. वो 2 इंग्रज लोगों ने पोचलो आपण महाराजांच्या पाशी. सारखं आहे का कुठे
इथून परत निघालो. भूक लागली म्हणून नाश्ता करायला थांबलो. हे काय कन्नडात बोलले का? मला काहीच समजलं नाही. ಒಂದು ಇಂಚ ಮಲ್ಪಲೆ ಯಾನೆಲ್ಲ ಆಗುವೆ ಇಂಚ ಮಲ್ಪಲೆ काय अरे दे ना तिकडे पहिले. आम्हाला किधर जाना एक पकडायला कोमल मॅडम कडे दे एक प्लेट. चटणी बोले ना. मैं वाटेबल म्हणजे हम लोग तो सब लेके थे. सब लेके आए हैं। अच्छा होता पैर रखते. अरे मैं वही सोच के आया था, अभी उधर जाके खाएंगे कैसे? ये क्या है? अच्छा लग रहा है, खाओ. बाटी. ये कितना कितना प्लेट हो रहा है? मला वाटलं की अब एक ही है। मला वाटलं की खाली हाँ, प्लेट बस द्यायला बोललो मेरे लिए बस चटणी ये तेल है भजी तुम नको, चटणी दे इकडे. नंद देगा घ्या ना त्या दोघांना. उनका हो गया। पहिल्यांदा चटणीसाठी एवढी मेहनत करायला लागली. आत्ता आपण रोपवेने जाणार. थोडा वेळ थांबलो तिथे कारण 2 माणसं तिकिटे काढायला पाठवलेत. ही किल्ल्यापासून इथपर्यंत आमच्या सोबतच आले. एक विनंती आहे, जमलं तर यांना खाऊ घाला. बापरे केवढ्या मोठ्या समय आहे. चला आता लेट्स गो. बापरे पहिले कधी आकाश पाण्यात पण नव्हते बसलोत. भारी वाटते. डरपोक हे लोक जसे वरती जातात तसं आपण खाली आलो होतो. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच. पुन्हा भेटू. अर्धा किती आजच्या आज करतो तुला अर्धा.